एक वही पेन काढा आणि आकडेवारी लिहून घ्या. बरोबर. म्हणणं काय आहे बघा, एप्रिल फेब्रुवारी फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट ही 80% काय झाली आहे, अचीव झालेली आहे. ऍक्च्युली महिन्याची किंवा क्वार्टरली आयोग प्रश्न विचारत नाही. मी काय सांगतो त्यावर बरोबर प्रश्न तो येणार. आकडेवारी का लक्षात राहत नाही त्याचं कारण पण तुम्हाला लक्षात येईल. आकडेवारी हा असा मुद्दा आहे, थेंबे थेंबे तळे साचे. थोडं थोडं करत गेलं ना तर लक्षात राहते. पहिला मुद्दा आहे फिस्कल डेफिसिट, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे पोरं, काय म्हणतो, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट आता बजेटचा बेसिक बॅच मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. राजकोषीय तुटीचा अर्थ होतो, बरोबर कीवर्ड लक्षात ठेवा, की एका वर्षामध्ये, किती वर्षामध्ये, एका वर्षामध्ये सरकारनं घेतलेलं बाजार कर्ज, एका वर्षामध्ये, एका वर्षाचं घेतलेलं बाजार कर्ज, एका वर्षाचं, त्याला म्हणतात कोणती तूट, राजकोषीय. आणि आतापर्यंत जेवढं कर्ज घेतलं त्याला म्हणतात एकूण कर्ज. समजली इथपर्यंत? आतापर्यंत हे का बरं, आयोगानं आतापर्यंत हजारो नाही लाखो प्रश्न विचारले आहे. साधं डोकं लावायचं आहे बरं का. एका वर्षाचं कर्ज जास्त असेल की आतापर्यंतचं, PYQ ओपन करून बघा. मी मुद्दामून नाही आणला, तेवढं कष्ट घ्या, तुम्हाला कळेल. एवढं जरी डोकं लावलं ना की आतापर्यंतचं एका वर्षापेक्षा जास्त असेल तरी 4 जोड्या लावायचे प्रश्न एका मिनिटात सॉल्व्ह होतात. ओके. आणि केव्हाही एका वर्षाचं कर्ज जे आहे ते राऊंड फिगर असते 4.5 ते 5.5च्या मधात. 4.5 ते किती, 5.5. मुद्द्यावर या, काय म्हणतो मी, एका वर्षामध्ये सरकारनं जेवढं बाजार कर्ज घेतलं त्याला म्हणतात कोणती तूट, राजकोषीय. आणि राजकोषीय तूट म्हणजे सरकारनं घेतलेलं कर्ज ही मर्यादित पाहिजे. यानुसार किंवा ही मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी सरकारचा एक कायदा चालतो. त्या कायद्याला म्हणतात कोणता कायदा, FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा कायदा 2003चा आहे आणि लागू 2000 किती मध्ये झाला, 4 मध्ये. ज्याच्यानुसार प्रत्येक वर्षी सरकार आपलं काय करते, राजकोषीय तुटीचं लक्ष्य निर्धारित करते. आय अगेन रिपीट, FRBM ऍक्ट नुसार दरवर्षी सरकार राजकोषीय तुटीचं काय निर्धारित करते, लक्ष्य. त्या लक्ष्यापैकी 2000 जे आता किती चालू आहे, 25 आणि किती 26 जे आता संपलं, बरोबर नाही का, त्याचं ओके कितीपर्यंत, फेब्रुवारी महिन्यापर्यंत 80% टार्गेट काय झालं, अचीव. मग टार्गेट होतं किती, तर टार्गेट होतं किती होतं, तर टार्गेट होतं लक्षात ठेवायचं 25-26 किती, 4.4% ऑफ काय रे, GDP. हा एक प्रश्न विचारेल. मला काय म्हटलं होतं, 5.5 ते 4.5च्या मधामध्ये आकडा फिरत राहील. एवढं जरी कळलं ना तरी माइंड करेक्ट आन्सर देऊन देते. किती होतं, 4.4, बरोबर नाही का. आणि हे अचिवेबल आहे. 80% ना, अजून बाकी आहे ना, मार्च आणि एप्रिल महिना. आणि 26-27 जे बजेट आहे ओके त्याचं 4.3% टार्गेट आहे. 4 किती, 3%. लक्षात राहील इथपर्यंत. आणि आतापर्यंत सर्वाधिक राजकोषीय तूट 9.2%. सर्वाधिक राजकोषीय तूट किती आहे, 9.2%. म्हणजे बघा, जर आयोगानं जुना आकडा विचारला तर काही पोरं म्हणाल एवढे जुने करायचे का, नाही, तो बेंचमार्क आकडा होता. कुठला आकडा होता, बेंचमार्क. आणि लगतचा 25-27 किती, 4.4, 15.50 लाख कोटी आकड्यामध्ये जर बघतो म्हटलं तर ते गरजेचं नाही आहे. पण हे लक्षात, हे टार्गेट आहे ना, हे 80% काय झालं, अचीव. 80% आयोग प्रश्न विचारत नाही, पण 4.4 मात्र 100% विचारणार. एवढं परफेक्ट. ओके, एक प्रकारे रिव्हिजन पण झाली आता तुमची. ओके, राजकोषीय तुटीचं. आता ही न्यूज बघा, एप्रिल फेब्रुवारी फिस्कल डेफिसिट 80%, फायनान्शियल किती, 25-26, बरोबर. आणि किती टार्गेट होतं, 4.4%. आणि पुढच्या वर्षीचं 26-27 किती आहे, 4.3%. राहील लक्षात. एवढं जरी डोक्यात राहिलं तरी मी सांगतो प्रश्न बरोबर होते आकडेवारीचे. त्याला फक्त डील बरोबर करणं हे काय झालं पाहिजे, आलं पाहिजे. चला, कळली इथपर्यंत. तर हे झालं राजकोषीय तुटीचं. आजच्या पेपरमध्ये न्यूज होती ही, कळलं का. आणि म्हणून तुम्हाला बेसिक, आणि तुम्हाला माहित असेल की राजकोषीय तुटीमधनं जर काय मायनस केलं, व्याज मायनस केलं, जे शिल्लक राहते त्याला कोणती तूट म्हणतात, प्राथमिक तूट. प्राथमिक तूट कशामधून काय मायनस आहे, राजकोषीय तुटीमधनं व्याज. म्हणजे याचा अर्थ काय जास्त असेल, राजकोषीय तूट जास्त असेल, प्राथमिक तूट कमी असेल, कारण याच्यातून मायनस केला जात आहे ना. आणि मग आयोग स्टेटमेंट क्रिएट करेल की राजकोषीय तूट
ही नेहमी प्राथमिक त्रुटीपेक्षा काय असेल, जास्त. आणि मग आपला बैल हा डोकं लावल तिथं आणि मग म्हणेल नेहमी शब्द आल्यामुळे विधान चूक आहे, नाही, विधान बरोबर आहे. हा आयोगाचा नवीन ट्रेंड आहे. 2025चा PYQ बघून घ्या. पहिले आपलं कसं होतं, नेहमी सर्व शब्द आल्यामुळे चुकत होते वाक्य, आता तेच बरोबर राहते. समजलं इथपर्यंत? त्यामुळे ठरवून आयोग त्याला काय म्हणतात की आपला कार्यक्रम करत आहे. तर बेसिकली जे प्रायमरी डेफिसिट आहे, हे बघा, हे ऑलवेज बघा आहे कमी, हे बघा आहे कमी, आहे का नाही रे, बरोबर, कोणापेक्षा, राजकोषीय त्रुटीपेक्षाही कमी आहे. चला परफेक्ट. तर व्यवस्थितपणे ही आकडेवारी काय करून घ्या, एक वेळा बघून घ्या. 26-27 किती 4.4 आणि 25-26 4.4 आणि 26-27 4 किती 3%. चला ठीक आहे इथपर्यंत. चलो राहील लक्षात. राजकोषीय त्रुटी म्हणजे काय, एका वर्षी सरकारनं घेतलेलं कर्ज, बाजार कर्ज, आणि एकूण कर्ज हे किती असते, तर हे असते जवळपास 40-50% जास्त, 65% आहे एकूण कर्ज. कळलं इथपर्यंत. आणि राजकोषीय तूट कितीच्या मधात राहील, अरे बाबा आपत्कालीन स्थितीच्या मधात. आपत्कालीन स्थिती काय 4.5 ते 12.5 एवढंच लागेल ना तिथं एकूण कर्ज. आणि एकूण कर्ज माहितीये आयोग प्रश्न कसा विचारतो, असा विचारतो, GDP 2 टिंब DEBT असा शब्द वापरतो. आता मग याचा अर्थ समजून घ्यायचं, हे एकूण कर्ज आहे. काय एकूण कर्ज. एक प्रश्न विचारू का, GDP डेप रेशो जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं का, चांगलं, तेवढं चांगलं नाही. कारण जेवढं कर्ज तेवढं काय जास्त द्यायला लागेल, व्याज. हा संतुलित पाहिजे. चला कळलं इथपर्यंत. आणि दुसरं, हे 2 टिंबानंतर जे येणार याचा अर्थ होतो जास्त असणे. समजा इथं डेप काढलं आणि जर इथं मी टॅक्स शब्द लावला तर चांगलं असेल का, अरे पाहिजे नाही, पाहिजे नाही रे बाबा. याचा अर्थ समजून घ्या. आयोग पर्यायामध्ये एवढा शब्द वापरतो, पुढील पैकी कोणता घटक हा समावेशी अर्थव्यवस्थेला काय देतो, चालना. आणि पर्यायामध्ये इथं असा GDP लिहितो, 2 टिंब देतो, आणि 2 टिंब दिल्यानंतर इथं शब्द लिहितो कर म्हणजे टॅक्स. तुला समजायचं आहे याचा अर्थ होतो जास्त, कमी नाही. नाही तर तू विचार करशील सर इथं तर सांगितलं नाही कमी की जास्त, गेला मार्क. याचा अर्थ होतो हे योग्य. इथं जर डेप शब्द आला, ओके, याचा अर्थ होतो नाही. समजला आता. समजा इथं 2 टिंब आणि शब्द आला रोजगार, तर आय अगेन रिपीट याच्या समोरचा शब्द म्हणजे काय असते, जास्त. कळलं का. नाहीतर पेपर देऊन आल्यानंतर सर तिथं तर म्हटलंच नाही हे कमी की जास्त, मग कसं समजाव. तुला जे नाही समजा ते तू समजला बरोबर, आणि जे समजा ते नाही समजला. याचा अर्थ होतो जास्त असणे. ओके, हे काय असेल, समावेशी अर्थव्यवस्था. त्यामुळे बरोबर जरा लक्षात असू द्या ते. ठीक आहे, चलो थांबू इथंच.